दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी अखेर शिवसेनेत जाहीर प्रवेश करत पुन्हा भगवा गळ्यात घातला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती. अखेर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पुनरागमन केले आहे. खासदार श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्रीदादा भुसे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मिळालेल्या माहितीनुसार आनंद परांजपे यांनी गेल्या काही दिवसात 2 वेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी बोलताना आनंद परांजपे म्हणाले, मी कुठल्याही पदाच्या अपेक्षेने शिवसेनेत प्रवेश केलेला नाही. माझा डीएनए हा शिवसेनेचाच आहे. मी कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी काम करणार असून संघटनेने दिलेली प्रत्येक जबाबदारी जोमाने पार पडेल. आज मी स्वगृही आलो आहे. प्रभू श्रीरामांनी 14 वर्षांचा वनवास भोगला होता. मी 14 वर्ष वनवासात होतो. आता तो वनवास संपला असे भावनिक वक्तव्यही त्यांनी केले. आज शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेनेचं युवा नेतृत्व डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज शिवसेनेमध्ये मी पुन्हा प्रवेश केलेला आहे. शिवसेनेतनंच सुरू झालेला माझा राजकीय प्रवास आज पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये कार्यरत होण्याचं मला भाग्य मिळालं. माझे वडील स्वर्गीय प्रकाश परांजपे हे शिवसेनेच्या स्थापनेपासून म्हणजे 1966 पासून शिवसेनेमध्ये होते. शिवसेनेमध्ये ते नगरसेवक, 4 वेळा खासदार झाले. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने मला देखील 2 वेळा लोकसभेमध्ये शिवसेनेचं नेतृत्व करता आलं. मला आठवतं 2008ची माझी पोटनिवडणूक, माझी उमेदवारी त्यावेळेला आदरणीय शिंदे साहेबांनी नक्की केली आणि संपूर्ण प्रचाराची धुरा त्या पोटनिवडणुकीची शिंदे साहेबांनी आपल्या खांद्यावर घेतलेली. मी उमेदवार म्हणून नौखा होतो. 2009ला ज्यावेळेला दुसऱ्यांदा कल्याणमधनं उभा राहिलो त्यावेळेलाही माननीय शिंदे साहेबांनी पूर्ण लोकसभेच्या निवडणुकीची धुरा सांभाळली होती. शिवसेनेतला आज माझा प्रवास हा पुन्हा सुरू होतोय आणि मला विश्वास आहे की कुठल्याही पदाच्या लालसेनी, कुठल्याही अपेक्षेने मी शिवसेनेमध्ये आलेलो नाही. माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि श्रीकांतजी शिंदे साहेब यांना एवढीच विनंती केली की मला संघटनेमध्ये काम करण्याची आवड आहे आणि शिवसेनेची आत्मा हे संघटन आहे. अगदी गटप्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, शहर प्रमुख असेल, शिवसेनेमध्ये संघटनेला अनन्य असं महत्व आहे आणि म्हणून मला संघटनेमध्ये जी काही जबाबदारी हे दोघंजण देतील ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी प्रयत्न करीन. आज या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. 2012ला माझा प्रवास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुरू झाला. श्रद्धेय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, या सगळ्या नेत्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदरणीय सुनेत्रा वहिनी असतील, पार्थ पवार असतील, जय पवार असतील, यांचे देखील आभार व्यक्त करतो. आणि राष्ट्रवादीमध्ये खऱ्या अर्थाने मला संघटनेची ज्यांनी जबाबदारी दिली ते त्यावेळेचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब असतील, नंतर प्रांताध्यक्ष म्हणून जयंत पाटील साहेब असतील, यांचे देखील आभार व्यक्त करतो. ठाण्याच्या राजकारणामध्ये ज्यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम केलं ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड असतील किंवा माझा मित्र नजीब मुल्ला असतील आणि राष्ट्रवादीचे सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी ज्यांनी मला स्नेह आणि प्रेम एवढी वर्ष दिली, त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आयुष्याच्या या टप्प्यामध्ये शिवसेनेमध्ये कार्यरत होऊन चांगल्या प्रकारचं संघटन उभारण्याचा मी प्रयत्न करीन. जी जबाबदारी माननीय शिंदे साहेब देतील, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब देतील, ती पार पाडण्याचा प्रयत्न करीन. आज माझी घर वापसी होते. मी नेहमी राष्ट्रवादीत असताना पण बोलायचं की माझा डीएनए तर शिवसैनिकाचा आहे.
कारण शिवसेनेचं बाळकडू समाजकारणामध्ये राजकारणामध्ये घेऊन माझा प्रवास सुरू झाला. आज या निमित्ताने सगळ्यांचेच मनापासून आभार व्यक्त करतो. पत्रकार बंधूंचे देखील आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये उत्तम कार्यकर्ता राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेली संघटना बांधण्याचं काम, जी जबाबदारी एक शिवसैनिक म्हणून ते देतील तो करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. 14 वर्ष वनवास पण 14 वर्षाचा असतो ना. दरम्यान आनंद परांजपे यांना लवकरच एखाद्या महामंडळाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पुनरागमनामुळे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेला बळ मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, ठाणे. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.